चला सामना सुरू करायचा आहे. पंच सामना सुरू करायचा, जास्त वेळ खर्च करायची नाहीये. पॉवर प्लेचा षटक, P1चा षटक, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन सलामवीर आक्रमक बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. या पुढील होणारा सामना दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. एका बाजूने जय आंबे टेमगरपाडा आणि दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट्स भादवड बी. या ठिकाणी मात्र पहिली इनिंग जेव्हा समाप्त होईल तेव्हा आपण नाणेफेक कक्षामध्ये दोन्ही टीम्सच्या कर्णधाराने येऊन स्थानापन्न राहायचे, कारण या पुढील मॅच अजून एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता एका बाजूने टेमगरपाडा, दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर भादवड बी. टफ इन्काउंटर. कालचा दिवस जर आपण पाहिला तर अक्षरशः ज्या टीमने गाजवला, अर्थातच श्री गणेश भरोरी टीम या स्पर्धेच्या मेगा फिनालेमध्ये इकडनं मात्र दाखल झाली आहे. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ जिंकणार, कोणता संघ प्रवेश करणार मेगा फिनालेमध्ये, अंतिम दिवस संध्याकाळच्या सत्रामध्ये बक्षीस वितरण सोहळा देखील पाहायला मिळेल. चला गेम फास्ट करायचे. सामन्याला होतीये सुरुवात. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पंचांचा इशारा आलाय. सामन्याला होतीये सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल, अडबा बाटना फटका सुंदर आहे. चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल, रिटर्न केलं जाईल, तोपर्यंत दोन्ही बॅटर्सकडे संधी होती. काय घडले, अपील तर जोरदार केली गेली होती, परंतु पंच सहमत नाहीयेत. फलंदाज सेफ ओपन क्रीज मध्ये पोहोचले गेलेत. सिंगलला डबलमध्ये इकडनं कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा धावफलकावर ऍड होतील. या 2 धावांच्या मदतीने वैयक्तिक स्वतःचं आणि संघाचे देखील इकडनं मात्र खाते उघड होत असताना आपण पाहतायत रवी आणि मंगेश ही सलामीची जोडी आपण पाहतायत. नाणेफेकी हरल्यानंतर बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीम प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये गेल्या सामन्यामध्ये काय कमालीचं प्रदर्शन ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमचं राहिलं होतं. या दरम्यान चेंडूवर बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या आतमध्ये लागलाय. त्या ठिकाणी जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत दोन्ही बॅटर्सकडे इकडनं संधी होती सिंगल धाव पूर्ण करण्याची. सिंगलच्या मदतीनं धावफलकाला आता मात्र पुढे नेलं जातंय. धावफलकाला आकार दिले जातंय. धावफलक 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचतंय. 3 धावा धावफलकावर बिनबाद 3 अशी स्थिती. स्टार्ट तर चांगल्या पद्धतीने झालंय. इकडनं मात्र कशा पद्धतीने बॅटिंग होईल ते पाहणं योग्य राहील. नेक्स्ट बॉल, जबरदस्त लेंथ आहे. वाडा बॉल किंचित काही इंचानं इकडनं मात्र एसटी वाचलीये, कारण ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड केला गेला होता, परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. क्रिकेटमध्ये या 2 गोष्टींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मान आणि सन्मान दिलं जातं. प्रथम तर क्रिकेटचे देवता सचिन तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. या दरम्यान चेंडू खराब आहे, खराब लेंथ होती. फलंदाजाने या चेंडूला अक्षरशः सोडून दिलं होतं. पंच आमच्या बाजूने वळतायत. पंचांचा इशारा आलाय. भीमर चेंडू, नो चेंडू. पंचांचा इशारा आलाय. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्रीट. प्री माइंडेड स्ट्रोक इकडनं खेळावं लागेल बॅटरला, कारण संधी तुमच्याकडे चालून आली आहे. वेल प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देत असते, परंतु तुमच्या वेळेमध्ये तुम्ही चांगला खेळ केला तर तुम्ही इकडनं हिरो बनणार. कोण ठरणार अव्वल? 2 दिग्गज संघ एकामेकाच्या विरोधामध्ये आहेत. एका बाजूने जर आपण पाहिलं तर सरोलीपाडा टीम आहे, तर दुसऱ्या बाजूने देखील तेवढाच मजबूत संघ अर्थातच आमनेपाडा टीम आहे. नेक्स्ट बॉल, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क हवा तसा होत नाहीये. चेंडूला ठीकसं मिडल करू शकले नव्हते इकडनं बॅटर. आपण पाहताय सन्माननीय आदरणीय किशोरजी केणे साहेबांचा आमच्या मध्ये या ठिकाणी मात्र आगमन झालं. साहेब आपल्या मान्यवर कक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आडवा बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. झेल जज करू शकले नव्हते या ठिकाणी क्षेत्ररक्षक. पाहता पाहता 2 धावा दोन्ही बॅटर्स पूर्ण करतायत. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील इकडनं पूर्ण केली जाते. लेझी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खराब क्षेत्ररक्षण असं म्हणावं लागेल. इकडनं मात्र झेल देखील सोडली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर बॅटर्सने पूर्णपणे फायदा उचललाय. या चेंडूवर 3 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात.
नेक्स्ट बॉल जबरदस्त लाईन ते अप्रतिम गोलंदाजी षटकाची इकडनं झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या लागल्या गेल्यात 8 बिनबाद 8 अशी स्थिती आपण पाहताय. प्रथम फलंदाजी करत असताना बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीमची आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी प्राप्त झाली अर्थातच अनंताजी राऊत साहेबांचा आपण एक शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये करून घेतोय. आपण पाहतायत प्रभाकरजी केणे साहेबांच्या शुभ हस्ते इकडनं मात्र साहेबांना सन्मानित केलं जात आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेकरिता द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफीज आहे ती या ठिकाणी मात्र स्पॉन्सर केली. अर्थातच अनंताजी राऊत साहेबांचं या ठिकाणी शाही सन्मान, माईची उप देणारी शॉल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची एक गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन साहेबांना इकडनं मात्र सन्मानित केलं जात आहे. आपण पाहताय आपल्यामध्ये उद्योगपती महेशजी गायकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय. गेम स्टार्ट करायचे, सामना सुरू करायचे पंच मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतायत डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी महेशजी गायकर साहेब साहेबांचा सन्मान मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतायत. त्या ठिकाणी मात्र मान सन्मान प्रत्येक पाहुण्याचं या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर धनेशजी केणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अर्थातच कामगार सेना भिवंडी पश्चिमचे उपाध्यक्ष आहेत आणि साहेबांचे या ठिकाणी मात्र सन्मान होत असताना मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतायत एक यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी आणि साहेबांचे या ठिकाणी मात्र सन्मान धनेशजी केणे साहेब. आपण पाहतायत कमी वयामध्ये खूप जास्त उंच भरारी घेतली आहे साहेबांनी. चला सामन्याकडे आपण जातोय. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हदरा मैदानाच्या आतमध्ये पहिला बसला गेलाय. फलंदाज रवीला मात्र इकडनं मात्र डगआउटला जावं लागतंय. पहिला बॅटर बाद झालाय सरोलीपाडा टीमचा. चांगली गोलंदाजी, ॲक्युरेट लेंथ अँड लाईन कशाला म्हणतात ते इकडनं मात्र स्पष्ट करत असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे गोलंदाज अर्थातच आपण पाहतायत कमालीची गोलंदाजी ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमची पाहायला मिळतीये. या दरम्यान चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक, व्हाट अ शॉट, पुल करतायत आणि बॉलला मैदानाच्या बाहेर गुल करतायत. बॉलला हवा दिलीये, चेंडू सीमारेषा पार. इट्स अ बिग हिट. 6 धावा, सिक्सर, षटकार. प्रहार, घणाघाती प्रहार आणि चेंडू सीमारेषा पार. इट्स अ बिग हिट. 6 धावा, सिक्सर, षटकार. नेक्स्ट बॉल दबाव गोलंदाजावर आलाय. स्विच हिटचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर, चेंडूने साधलंय हवाई सफर. बॅक टू बॅकचा दुसरा मोठा हिट. स्विच होता, स्वीटी होता आणि चेंडू सीमारेषा पार. पॉइंटच्या डोक्यावरून 6 धावा, षटकार. अरे मधील टेम्पो लावला. सामना थांबवायचा आहे पंच. अरे इकडे इकडे फिरवा. इकडे फिरवा. जाऊ दे आतमध्ये डायरेक्ट. जाऊ दे जेवताना दयाशील. थांबा, दिसत नाही. चला सामना स्टार्ट करायचा आहे पंच. चला गेम स्टार्ट करायची आहे पंच. बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेत. सिक्सर हॅट्रिक वर बॅटर आता
हा चेंडू जबरदस्त आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र डिफेन्स करत असताना सिंगल धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव धोक्याची आहे, इकडनं मात्र धोका पत्करलाय का, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. कॉलिंग कॉम्बिनेशन इकडनं मात्र आईस कॉन्टॅक्ट जे ते मात्र प्रॉपर पाहायला मिळते. त्यानंतर मात्र आईस कॉन्टॅक्ट चांगल्या पद्धतीनं त्यानंतर कॉलिंग दिली गेली. सिंगल रनला दुसऱ्या रन मध्ये इकडनं कन्वर्ट करायचंय आणि ते प्रयत्न आता मात्र पुरेपूर यशस्वी ठरत असताना 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आपण पाहतायत दयानंदजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम 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 साहेब, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर किशोरजी भगत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांच्या सोबतीने नरेशजी शिकारी साहेबांनी देखील उपस्थिती दर्शवली आहे. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्विच हिट केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एका टप्प्याने चेंडूला फील्ड करतील. सिंगल धाव पूर्ण झाली आहे, दुसरा देखील घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळतीये. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय, ते म्हणजेच 25-25च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू आणि बॅट मध्ये काही संपर्क होत नाहीये. आपण पाहतायत काही कारणास्तव जो सामना होता पुढचा जय आंबे टेमगरपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स भादवड, तो सामना इकडनं मात्र होणार नाहीये, कारण एक टीम उपस्थित राहणार नाहीये, काही अडचण आली आहे त्या कारणामुळे. त्यामुळे नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. एका बाजूने गावदेवी माता पुंडास आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय आयोजक टीम अर्थातच शिवनेरी स्पोर्ट्स जुनांदुर्गी टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या टीमला रेडी ठेवायचंय. यापुढील सामना आपला असणार या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. धाव फलक जर आपण पाहिलं तर इकडनं मात्र जाऊन पोहोचलं गेलंय, ते म्हणजे 25-25च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल या दरम्यान चेंडू आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न, वर कॅच, जम्पिंग कॅच पकडली आहे तिकडे. चांगल्या पद्धतीनं स्वतःला इकडनं बॅलेन्स केलं आणि त्यानंतर झेल पकडला गेला आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता देखील दाखवला गेलाय. हद्रा क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा बसला गेलाय. फलंदाज तंबूचे असलेला आपण पाहतायत मंगेश. सलामीवर बॅटर इज अ बॅक टू द डगआउट. पहिलाच बॉल झाली. आल्या पहिलाच बॉल, मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. आडवा बॅटने क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते. थोडीशी फंबलिंग झाली. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील इकडनं मात्र दोन्ही बॅटर्स पळून पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय 27-27च्या घरामध्ये. आपण पाहता या ठिकाणी मात्र जेवणाची व्यवस्था झालेली आहे. जे खेळाडू असतील हारलेल्या संघाचे किंवा जिंकलेल्या संघाचे आपण या ठिकाणी मात्र जेवण करून घ्यायचंय. या दरम्यान चेंडू आडवा बॅटने पुल करतायत आणि मैदानाच्या बाहेर बॉलला गुल करतायत. 6 धावा. इट्स अ बिग हिट, मॅसिव्ह हिट, मेगा षटकार. मैदानाच्या आतमध्ये ज्या फटक्याची गरज होती केव्हापासून जर आपण पाहिलं तर माहोल शांत होतं. आता पुन्हा एकदा माहोल गरम केलंय. बॅटिंग करणारी टीम
सरवली टीम एक टॉप क्वालिटीची टीम आहे आणि टॉप क्वालिटीचं प्रदर्शन इकडनं मात्र दाखवताना दिसली आहे ती टीम. नेक्स्ट बॉल फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरला गॅप त्या ठिकाणी शोधलीये. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत. सिंगल धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. सर्व खेळाडूंना इकडनं मात्र विनंती आहे, जेवणाची व्यवस्था झाली आहे. आपण आमच्या अगदी समालोचन कक्षाच्या मागे त्या ठिकाणी मात्र जेवण करून घ्यायचंय. नेक्स्ट बॉल जबरदस्त चेंडू आहे. सरळ बॅटनं ऑन दी अप. सिंगल धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इकडनं मात्र बॅटरला रोखू शकणार नाहीये आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. या दोन धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं जात आहे. ते म्हणजे 27-37च्या घरामध्ये चांगल्या स्थितीमध्ये आता आपण पाहतायत बॅटिंग करणारी टीम अर्थातच बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीम आपण पाहायला मिळतीये. खेळ क्रिकेटचा असो अथवा आयुष्याचा कमबॅक करणं हे गरजेचं आहे. इकडनं कमबॅक सरवलीपाडा टीमने केलंय. पुल करतायत आणि बॉलला जर पाहिलं तर इकडनं हवा दिली आहे. चेंडूची गोटी बनवली आणि चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पार. आलाय अजून एक मोठा ब्लास्ट. बिग हिट. 6 धावा. षटकार. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय आदरणीय दयानंदजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. साहेबांचं आपण या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय. आपण पाहताय इकडनं मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जात आहे. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय आदरणीय किशोरजी भगत साहेब आपल्यामध्ये उपस्थित. साहेबांचा आपण इकडनं मात्र सन्मान करून घेतोय. प्रभाकरजी केणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इकडनं आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये इकडनं मात्र स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित नरेशजी शिकारी साहेब आपल्यामध्ये उपस्थित. नरेशजी शिकारी साहेबांचा देखील आपण इकडनं मात्र सन्मान करतोय मान्यवर कक्षामध्ये. दीपकजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मात्र सन्मान करून घेतोय. इकडनं मात्र शेवटचं षटक सुरू होत असताना आपण पाहताय शेवटच्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण बॅटरला पाहतोय. मॅचच्या दिशेने तिकडे सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल फटका सुंदर आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न परंतु हवा तसा चेंडू बॅटवर येत नाहीये. सिंगल धाव येईल. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल. ते म्हणजेच 44च्या घरामध्ये 44 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी गमावत असताना 44 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आपण पाहतायत ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष कैलाजी शेलार साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. सिंगल धाव तिकडे पूर्ण केली जाते. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय. ते म्हणजेच 45. धावफलक 45च्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय. या दरम्यान चेंडूवर बॅटनं फटका इकडनं मात्र एक्झिक्यूट करू शकले नव्हते. हवा तसा बॅटच्या आतमध्ये चेंडू इकडनं लागला होता. डीपमधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तिकडे सिंगल धाव घेण्याची संधी जरूर होती. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 46 घरामध्ये. इकडनं चांगली गोलंदाजी आपण पाहतायत. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. इकडनं हवेत खेळलेत. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतायत. इकडनं मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. नो मॅच स्टँड मध्ये जोपर्यंत चेंडू पडेल तोपर्यंत दोन्ही बॅटर्स कडे संधी होती 2 धावा पडून पूर्ण करण्याची. अगदी सहजरित्या दोन्ही फलंदाज इकडनं मात्र 2 धावा पडून पूर्ण करतायत. या 2 धावांच्या मदतीने धावफलकाला आता इकडनं मात्र आकार प्राप्त होतोय. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे. ते म्हणजेच 48-48च्या घरामध्ये. आपण पाहतायत बजरंगजी गायकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेत. साहेब आपण
मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आडवा पाटणं खराब चेंडू आणि त्याचा कर्पूस समाचार. चेंडूला फेकून देत सीमारेषा पार. जे काम कधीपासून सुरू होतं ते बरकरार ठेवलंय. अजून एक चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलेत बॅटर. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. आला या चेंडूवर मोठा प्रहार. 6 धावा षटकार. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील लिहिलाय स्लॉट मध्ये आणि हा तर आजच्या दिवसातला सर्वात मोठा सर्वात लांब पडल्याचा गगनभेदी षटकार आलाय. फलंदाज आपण पाहतायत दिलीप पाटीलच्या बॅट मधनं हा दमदार सिक्सर. इनिंगची झाली समाप्ती पहिल्या इनिंगच्या अखेरीस. इकडनं आपण पाहताय धावफलकाला नेऊन ठेवले 60च्या घरामध्ये आणि आता मात्र 61चं आव्हान समोर सेट केलं गेलंय. टीम आपण पाहतायत ग्रीशा 11 आमनेपाडा टीमच्या विरोधामध्ये टीम बालाजी स्पोर्ट्स सरोलपाडा टीमने. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित राजजी यशवंत पाटील सर आपल्यामध्ये उपस्थित. त्यांचं देखील आपण मान्यवर कक्षामध्ये इकडनं मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय. राज पाटील यांचं आपण या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय. गावदेवी भादवड बी काही कारणास्तव येऊ शकत नाही. त्याच्यामुळं पुढची मॅच आपण गावदेवी माता पुंडास आणि शिवनेरी जून अंदुरके यांची खेळवणार आहे. तर गावदेवी माता पुंडास यांनी लवकरात लवकर आली ना तरी बी टाकून देता नाही पुंडास ना बजरंगजी गायकर साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जनार्दनजी मागे साहेब आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. आपण पाहता या ठिकाणी आपल्याला देणगी आली आहे. किशोरजी भगत साहेब आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरता सहकार्य झालंय. आपण पाहतायत दयानंदजी म्हात्रे यांच्याकडनं देखील आपल्याला या स्पर्धेकरता मूल्यवान सहकार्य झालंय. आपलं देखील साहेब खूप खूप धन्यवाद. चल नाणेफेक करण्याकरता दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूने गावदेवी माता पुंडास टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने शिवनेरी स्पोर्ट्स जुनादुर्गी टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर जय हनुमान टेंबिवली टीम आपण देखील रेडी राहायचे. कारण यापुढील होणारा सामना समाप्त झाल्यानंतर इकडनं मात्र ड्रॉ केला जाईल. जय हनुमान टेंबिवली टीम आपण देखील रेडी राहायचे. कारण यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. हा सामना समाप्त झाल्यानंतर या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. आपण पाहतायत राजेंद्रजी जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. वेलकम साहेब. आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये लाखिवली गावचे एक जबरदस्त खेळाडू अर्थातच रोशनजी पाटील त्याचबरोबर नरेंद्रजी पाटील आणि विनोदजी बगली यांचे या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतायत पुंडास टीमचे कॅप्टन उपस्थित झाले. चला आपण लगेच नाणेफेक करून घेतोय. शिवनेरी स्पोर्ट्स जुनादुर्गी टीमचे कॅप्टन आपण देखील यायचे या ठिकाणी. हॅलो चला दोन टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे. आपल्यामध्ये उपस्थित उद्योगपती महेशजी गायकर साहेब त्याचबरोबरने गणेशजी केने साहेब आपण यायचे या ठिकाणी टॉस करण्याकरिता. पंडितजी गोले साहेब आपण देखील नाणेफेक कक्षामध्ये यायचे या ठिकाणी नाणेफेक करण्याकरिता आपण
दोन टीम मध्ये या ठिकाणी नाणेफेक करतो. एका बाजूने पुंडास टीम आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत आयोजक संघ अर्थातच शिवनेरी स्पोर्ट्स जून अंदुरकी. एक जबरदस्त लढत, एक मोठा सामना प्रेक्षकांच्या बैठकीकरिता आलाय. आनंदजी राऊत साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित. साहेब आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं या ठिकाणी, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे. साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं या ठिकाणी, नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेतोय. दोन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. एका बाजूने पुंडास टीमचे कॅप्टन, दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत जुना अंदुर्की टीमचे कॅप्टन. आपण पाहताय मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते इकडनं मात्र नाणेफेक केली जाते. नाण्याच्या एका बाजूने आपण पाहत आहेत आरसी पाटील, आमचे आधार स्तंभ अर्थातच आरसी पाटील ज्यांच्या मालकीचं मैदान आपण पाहत आहेत. त्यानंतर नाण्याच्या दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर ज्यांची स्पर्धा, ज्या संघाने स्पर्धा आयोजित केली अर्थातच शिवनेरी 40+ जुना अंदुर्की एका बाजूने नाण्याचे आपण पाहत आहेत. आणि सध्या तरी तो संघ इन ऍक्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करून घेतोय. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. एका बाजूने पुंडास टीमचे कॅप्टन आपण पाहतायत या ठिकाणी एक घरचा संघ, एक आपण पाहतायत बाहेरचा संघ. त्यांना या ठिकाणी मात्र शिवनेरी असं कॉल आहे. आणि येस नाणेफेकीचा कॉल जर आपण पाहिलं तर पुंडास टीमच्या बाजूने लागले. मान्यवर पाहुणे दोन्ही संघाच्या कर्णधाराला शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे. आपण थांबायचं मान्यवर पाहुणे. या ठिकाणी मात्र फ्रूट बास्केट आहे ते आपण देऊन या ठिकाणी जायचे. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मात्र फ्रूट बास्केट देतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना. नक्कीच जबरदस्त या ठिकाणी आयोजन नियोजन आपण पाहत आहेत. काहीतरी वेगळं संकल्प जुना अंदुर्की टीमने या ठिकाणी आणलंय. अर्थातच आपण पाहत आहेत शिवनेरी स्पोर्ट्स जुना अंदुर्की टीमचं भव्य दिव्य आयोजन. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नाणेफेकीचा कॉल टीम पुंडास एक जबरदस्त टीम राहिली. प्रदर्शन देखील आपल्या या असोसिएशन मध्ये चांगल्या पद्धतीने राहिले. आपण पाहताय ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनच्या नियमाने स्पर्धा पार पडतीये. नाणेफेकीचा कॉल जिंकला पहिल्यांदा, तर निर्णय काय असेल जास्त वेळ घेणार नाहीये. फलंदाजी. इकडनं मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकलात, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एकंदरीत ही स्पर्धा पाहता, या आयोजन नियोजन पाहता काय म्हणाले या स्पर्धेकरिता? खरोखरच ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनच्या तर्फे आज जो गावामध्ये जी स्पर्धा आयोजित केलेली आहे, खरोखरच सर्व 40+ खेळाडूंनी जो गावातील खूप मेहनत घेऊन हा मैदान तयार केलेला आहे. खरोखरच काल एका संघाने सांगितलं की जसं जणू काही आम्ही महाबळेश्वर येथे खेळतोय. खरोखरच तसंच वागो ठरलं नाही. एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप छान मैदान तयार केलेलं आहे. तरी मी सर्व जुगाव खेळाडूंचे मनापासून धन्यवाद देतो. त्यांना पुढल्या वर्षी अशी स्पर्धा आयोजित करा. धन्यवाद. नक्कीच ऑल द बेस्ट टीम पुंडास. चांगलं ओपिनियन आपण देखील दिलं. पुंडास टीमचे कॅप्टन नाणेफेकी हरलात. जर इकडनं पाहिलं नाणेफेकी जिंकून विरोधी संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पुंडास टीमनं नाणेफेकी जिंकला असतं तर जुना अंदुर्की टीम कॅप्टन काय निर्णय असतं? क्षेत्ररक्षण करण्याचं होतं आम्हाला, पण आता मात्र मनाविरुद्ध घडलंय. प्रथम बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? 50+. नक्कीच ऑल द बेस्ट. तुमच्या टीमला जास्त वेळ घेणार नाही, कारण जुना अंदुर्कीचं आयोजन आहे आणि एक जबरदस्त आयोजन आपण पाहत आहेत. बॅटिंग या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय टीम पुंडासने घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याकरिता टीम जुना अंदुर्कीला प्राचारित केले. चुकीची दुरुस्ती. चला जाऊया समालोचन कक्षामध्ये. तुमच्या समवेत आम्ही जोडले जाऊ. हॅलो. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर इकडनं चांगली बॅटिंग करावी लागेल टीम. आपण पाहतायत
आमनेपाडा टीमला इकडनं विकेट जरूर गेली आहे. दोन्ही गाड्या एकाच रुलावर जरूर आल्या होत्या, परंतु इकडनं चांगल्या पद्धतीनं कॉलिंग पाहायला मिळते. सिंगल धाव प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार जर आपण पाहिले तर अनंता यांच्या बॅटमधनं आले, त्यानंतर त्यांना डगआउटला जावं लागले. मैदानाच्या आतमध्ये पहिला आदरा जरूर बसलाय. षटक क्रमांक इकडनं जर आपण पाहिलं तर प्रगती पथावर येते, म्हणजेच पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण अनुभवतायत. डावखुरे आताचे बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला आलेत. जे नॉन स्ट्रायकिंग एंडला होते त्यांना आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आणले गेले. अर्थातच संतोष पाटील आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. आक्रमक बॅटिंग इकडनं करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. या दरम्यान चेंडू मात्र डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्या बाजूने वळतायत. पंचांच्या दोन्ही आज समांतर रेषेमध्ये. धाव इकडनं मात्र अवांतर प्राप्त होईल. अवांतरच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय, ते म्हणजेच 10च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू मात्र बॅटच्या आतमध्ये लागलाय. सिंगल धाव तिकडे पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगला थ्रो आणि इकडनं मात्र काय घडलंय, बॅटर सेफ पॉप अँड क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. या दरम्यान चेंडू फुल टॉस बॅटनं फटका सुंदर आहे. चेंडू चालला डीप मध्ये मिड विकेटला. त्या ठिकाणी मात्र आपण पाहता स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. सिंगलला डबल मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीची सुरुवात व्हायला हवी होती त्या पद्धतीने सुरुवात तर केली आहे. 45च्या या दोन्ही खेळाडूंनी धावफलकाला आता मात्र नेऊन ठेवलंय, ते म्हणजेच 14च्या घरामध्ये 1/14 अशी स्थिती आपण पाहतायत. दुसऱ्या इनिंग मध्ये सध्याच्या घडल्या तरी आपण पाहताय 61 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना टीम आपण पाहतोय ती म्हणजेच बालाजी स्पोर्ट्स सरवलीच्या विपक्षामध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम. चला गेम फास्ट करायचे पंच. नेक्स्ट बॉल इकडनं हा चेंडू बघा दुसरा टाकलाय असंच म्हणावं लागेल. गुगली चेंडू हाताळलाय. पडल्यानंतर चेंडू अचानक आतल्या बाजूने आला. फलंदाज भ्रमात पडले गेले. एक धाव या चेंडूवर येते. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय, ते म्हणजेच 15च्या घरामध्ये. आवाज दिला मी 2 वेळा आवाज दिली देतो रे अजून एक धाव. या दरम्यान चेंडू आडव्या बॅटनं फटका जबरदस्त आहे. टायमिंग प्रॉपर, गॅप शॉट सिलेक्शन. या दरम्यानचा चेंडू फटका चांगला होता आणि चेंडू जर पाहिला तर सरळ निघून गेला. 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून होतोय चेंडू फरार. सीमारेषा पार आला. या दरम्यान टायमिंग या दरम्यान चेंडू मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला ऑन साइडला. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ग्रेट टायमिंग. इकडनं मात्र प्रहार सुरू झालेत मैदानाच्या आतमध्ये. एलिव्हेशन पहा किती जबरदस्त होतं. फटक्या मागे एक
इकडनं मात्र तर एक्झिबिशन जर पाहिलं तर कमालीचा आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार आला इकडनं मात्र बॅक टू बॅकचा दुसरा मोठा स्ट्रोक 6 धावा षटकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला तरी होत असताना आपण पाहतोय चांगले स्ट्रोक्स एक्झिक्यूट केले जात आहेत सातत्याने मैदानाच्या आतमध्ये. इकडनं या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल, हायलाइट बॅटिंग करावी लागेल. संतोष नेक्स्ट बॉल फटका चांगला आहे, चेंडू गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहे, सिंगल धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोकादायक प्रयत्न, परंतु इकडनं जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त पाहायला मिळाली. तिकडे काय घडलंय, 1-2 का 4 होईल का? आणि येस पाहता 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 दोन्ही बॅटर्सने 4 रन पळून पूर्ण केलेत. खरं तर 40+ क्रिकेट हे फनी मोमेंट्स होत असतात, आपण खूप वेळेला पाहिले. कारण वयाच्या 40च्या नंतर तुम्ही जेव्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरता तेव्हा नक्कीच या पद्धतीची अडचणी येत असतात. परंतु फिटनेस, या क्रिकेटमध्ये फिटनेस खूप राहते प्रत्येक खेळाडूची. कारण 40च्या वर वय गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही येऊन क्रिकेट खेळता, तुम्ही चांगल्या पद्धतीने धावता, पलता, त्यानंतर बॅट्स चांगल्या पद्धतीने स्विंग करता, त्यामुळे तुमची जी फिटनेस आहे ती स्ट्रॉंग बनते. त्यानंतर मेंटॅलिटी, जेव्हा तुम्ही शरीराने फिट असाल तेव्हा तुमची मेंटॅलिटी देखील स्ट्रॉंग असेल. आणि इकडनं मात्र मेंटॅलिटी देखील स्ट्रॉंग करण्याचं काम हे क्रिकेट करत असतं. खऱ्या अर्थानं म्हटलं असं जातं की क्रिकेट हे खेळ इंग्लंडने आणलं, परंतु क्रिकेट या खेळाची सुरुवात श्री गणेशाच्या आपण जर पाहिलं तर श्रीकृष्णांच्या कालामध्ये क्रिकेट या खेळाची सुरुवात झाली. विटी दांडूकने क्रिकेट या खेळाची सुरुवात झाली, परंतु त्यानंतर बॅट आणि बॉल आलं आणि त्या खेळाला क्रिकेट असं नाव दिलं गेलं. क्रिकेट हा खेळ जरी इंग्लंडने आणला, परंतु तो भारत देशामध्ये मात्र गली क्रिकेट असो, सीझन क्रिकेट असो अथवा टेनिस क्रिकेट असो, सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट जे ते भारतामध्ये खेळलं जातं, यामध्ये कोणतीही शंका नाहीये. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतायत ओरिजिनल 40+ क्रिकेटची आयोजन, नियोजन आणि त्यांच्या माध्यमातून खेळली जाणारी शिवनेरी चषक 2026, अर्थातच शिवनेरी स्पोर्ट्स जुनांदुर्कीच्या माध्यमातून सुरू असणारी स्पर्धा. या दरम्यानचा चेंडू इकडनं मात्र निर्धाव आलाय. या ठिकाणी आपण पाहतायत सिंगल धाव पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 30च्या घरामध्ये 30 धावा धावफलकावर. आपण पाहतायत आमच्या समोरच्या कक्षाच्या अगदी मागे त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था झालेली आहे. जेवणाचं कोण बाकी असेल तर जेवण करून घ्यायचंय. प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी विनंती आहे. चला मॅच स्टार्ट करायची आहे. पंच या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या दरम्यान चेंडू मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा होता, आउटसाइड द ऑफ स्टंप, त्याला मात्र हलक्या हाताने खेळून काढतात. सिंगल धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता मात्र इकडनं काय घडलंय, फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. हद्रा मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर दुसरा बसला गेलाय बॅटरीचा बॅक टू द डगआउट. आपण मान्यवर कक्षामध्ये इकडनं मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय. आपल्यामध्ये उपस्थित बजरंगजी गायकर साहेब, उद्योगपती जुनांदुर्की, त्यांचा आपण मान्यवर कक्षामध्ये इकडनं मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय. किशोरजी केणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मात्र सन्मान करून घेतोय मान्यवर कक्षामध्ये. मान्यवर पाहुण्यांचं इकडनं मात्र सत्कार होत असताना मायेची उप देणारी शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, अर्थातच सन्मान चिन्ह, मोमेंटम देऊन इकडनं मात्र साहेबांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित जनार्दनजी मागे साहेब आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेतोय. किशोरजी केणे साहेबांच्या शुभ हस्ते इकडनं मात्र सन्मान केलं जात आहे. मान्यवर पाहुणे जर आपण पाहिले सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवनेरी स्पोर्ट्सच्या आयोजना नियोजनाला इकडनं मोठ्या प्रमाणामध्ये पाहुणी मंडळी भेट देताना दिसली आहे. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित राजेंद्रजी जाधव साहेबांचं देखील आपण या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय.
राजेंद्र जाधव साहेब आपण पाहतायत दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी त्यांनी देखील भेट दिली, त्यांचा देखील आपण सन्मान करून घेतोय आपल्या मान्यवर कक्षामध्ये. मान्यवर पाहुण्यांची जर आपण पाहिली तर उपस्थिती सातत्याने दर्शवली जाते. या स्पर्धेवरचं प्रेम जे ते या ठिकाणी मात्र दर्शवलं जाते. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ असते सन्मान चिन्ह देऊन आणि त्याचबरोबर आपण पाहताय साहेबांना इकडनं मात्र सन्मानित केलं जाते. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित यश जी प्रभाकर केणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचं देखील आपण इकडे मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय. दर्शनजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इकडनं मात्र यश यांचं स्वागत आणि सन्मान करून घेतोय. आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये इकडनं मात्र सन्मान पार पडत असताना या ठिकाणी आपण पाहतायत मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान पार पडत असताना आपण पाहतायत एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी गिरीशजी गोले साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची. धावफलका जर आपण विचार केला तर 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जे आहेत त्या म्हणजे 30 आपण पाहतायत धावफलकावरती. इकडनं मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 12 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 31. 12 चेंडू 31चं इक्वेशन. पहिली 2 षटकं जर आपण पाहिली तर इकडनं मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावर राहिली आहेत. अक्षरशः हल्ला केला इकडनं मात्र बॅटर संतोष पाटीलनं. तो मैदानाच्या आतमध्ये अजून देखील तक धरू नये. सलामीला सलामीर बॅटर एक आक्रमक पवित्रा धारण करतो आणि त्यानंतर आपली क्वालिटी बॅटिंग, आपली चांगली ॲबिलिटी, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेलं क्रिकेटचं क्लास, क्रिकेटचं सौंदर्य सातत्याने दर्शवतो. एक 45 वयोगटातला खेळाडू ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला तरी प्रेक्षकांची मनं जिंकत असताना प्रेक्षकांना स्वतःच्या बाजूने इकडनं मात्र खेचलं गेलं. ज्या पद्धतीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या नजरा या मैदानाच्या आतमध्ये लागलेत कारण 2 दिग्गज संघ एकामेकाच्या विरोधामध्ये या दरम्यान मात्र एक कडवी झुंज देत असताना दिसलेत. चला पंच वेल कमी खर्च करायचंय. चला प्रत्येक खेळाडूला ही सूचना आहे कारण आजचा दिवस आपण पाहतायत मेगा फिनाले येते अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील आपण पाहताय सध्याच्या घडीला तरी पहिल्या फेरीतील सामना, दुसऱ्या फेरीतील आपण पाहताय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सध्याच्या घडीला सुरू आहे. लेट्स प्ले षटक क्रमांक 3 सुरू होतंय. पहिलाच बॉल अडवा पाटणा स्लॉट मध्ये घेतलाय. फेकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप करतायत. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सिंगलला आता मात्र डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं गेलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एका क्षणासाठी असं वाटलं की फटका प्रॉपर एक्झिक्यूट होतोय आणि मैदानाच्या बाहेर जातोय परंतु तिकडे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मात्र झेल उडाली होती जरूर. त्या ठिकाणी मात्र चुकी घडली क्षेत्ररक्षकाकडून. ज्या छोट्या छोट्या चुका आहेत या चुका तुम्ही कमी करणं गरजेचं आहे कारण असंच काहीसं चित्र आपण पहिल्या षटकामध्ये देखील पाहिलं. त्या ठिकाणी बॅटर एका क्षणासाठी धोक्यामध्ये होती. फलंदाजाची त्या ठिकाणी मात्र खेळी संपुष्टात येऊ शकली असती परंतु बाद झाले नाही. पहिल्या षटकामध्ये तिकडे देखील विकेट वाचली आणि आता देखील चांगली बॅटिंग. खोलवर टप्प्या चेंडू स्ट्रेट बॅटनं चेंडूला खेळून काढला मिड ऑफ मधनं. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगल डबलने आता मात्र क्रिकेटची लाईफलाईनचा वापर केला गेला. धावफलकाला पुढे नेण्याचं काम इकडनं मात्र करताना दिसलेत. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 33च्या घरामध्ये. 33 धावा धावफलकावर. या दरम्यान चेंडू मात्र चांगला आहे. चांगला चेंडू आहे. लेंथ चांगली होती. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा चेंडू होता. फलंदाजाला इकडनं मात्र बिट करून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या दरम्यान चेंडू मात्र बॅटच्या आतमध्ये लागलाय. तिकडे मात्र कोणती धाव प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट
डॉट बॉल्स कमी केलावे लागतील, कारण इकडनं आव्हान मोठं आहे, टार्गेट मोठं आहे. त्या अनुषंगाने इकडनं बॅटिंग चांगली करावी लागेल. या षटकातली जर आपण पाहिले तर इकडनं शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या दरम्यान चेंडू मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट. तू मला दांडी दाखवणार आणि मी ती वाकवणार. फर्निचर डिस्ट्रॅक्ट केलं गेलंय आणि बॅटरला डगआउटला पाठवलं गेलंय. बॅटर इज अ बॅक टू द डगआउट. राजा ललकारी आशिक हम शांत सरळ जाऊन द्या. डबल डबल नको डोका दुखतं द्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू या षटकातला. ओहो जबरदस्त चेंडू. काय घडले त्या ठिकाणी. अपील जरूर केली गेली होती पंचांकडे आणि एस पंचांचा बोर्ड आकाशामध्ये आणि बॅटरला जावं लागेल. बॅक टू बॅकचा दुसरा हदरा. अजून एक फलंदाज तंबूच्या श्रेयाला. दुसरा हदरा बसलाय लागोपाठचा आणि बॅटर चालले जातात डगआउटच्या दिशेने. आपण पाहतायत जुनादुर्गी गावचे वरिष्ठ नागरिक कालुरामजी जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण कालुरामजी जाधव साहेबांचं स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये करून घेतोय. मान्यवर पाहुणे आपल्या समवेत जोडले गेलेत. त्यांचा आपण शाही सन्मान करतोय मान्यवर कक्षामध्ये. आपण पाहतायत मान्य कक्षामध्ये इकडनं मात्र स्वागत आणि सन्मान होत असताना धावफलक जर पाहिले तर जिकडे 2 षटकांमध्ये आपण पाहिल्या 30 धावा होत्या, त्यानंतर गेल्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केल्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर. पहिलाच बॉल फ्लिक करतायत आणि चेंडू सरळ तिकडे मात्र विहिरीमध्ये निघून गेला आहे. डिक्लेअर 2 धावा इकडनं मात्र प्राप्त होतील या चेंडूवर. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू मात्र स्टेट बॅटनं चेंडूला खेळून काढतायत. मिड ऑन मधनं लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक डीप मधनं येत आहेत. सिंगल धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील इकडनं पूर्ण केली जाते. 2 धावांच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू मात्र बॅटच्या आतमध्ये लागलाय. सिंगल कोणतीही धाव प्राप्त होणार नाही आपण पाहतायत. येणारे शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. एकतर्फा प्रेम आणि एकतर्फा हार ही आयुष्यामध्ये कुणालाही मंजूर नसते आणि एकतर्फा हार अर्थातच पराभवाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतायत टीम आमनेपाडा. या दरम्यान चेंडू जबरदस्त आहे. जबरदस्त चेंडू ॲक्युरेट लेंथवर टाकलाय पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने, परंतु तिकडे क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. 1 धाव प्राप्त होईल. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. आपण पाहता विलाजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे.
नक्कीच मास्टर 40+ मध्ये सातत्याने जर आपण पाहिलं तर क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळतायत. आपण पाहतायत जुनादुर्गी गावचे एक जबरदस्त खेळाडू हर्षदजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान चेंडू चांगला आहे, जबरदस्त चेंडू, प्ले अँड मिस. आपण पाहता याचबरोबर या मॅचला इकडनं जिंकले टीम सरवली पाडाणे आणि पुढच्या फेरीमध्ये इकडनं मात्र प्रवेश केले. चला पुढची मॅच लगेच दोन्ही टीम्स आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचे. एका बाजूने झू नांदुरकी आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहणार आहोत पुंडास अर्थात गावदेवी माता पुंडास आणि या स्पर्धेचे आयोजक शिवनेरी स्पोर्ट्स झू नांदुरकी टीम. तर चला लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. पुंडास टीमला विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा आहे. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण सेकंड करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. त्याचबरोबर दिलीप पाटील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण या मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ पाहायला मिळाला. सन्मान्य विलासजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत.